एमआयएम पक्षाच्या जिंदाबाद 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 जिंदाबाद। अरे महानगरपालिका करायचं काय? हे महानगरपालिका करायचं काय? गरज पडली आहे। हे देशासाठी राज्यासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे की लोकशाही पद्धतीने जे पद आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला जन आंदोलन करायची गरज पडत आहे। महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिले की सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं। बॉम्बे हायकोर्टाने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याचे स्पष्टपणे निकाल दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीलाच विरोधी पक्षनेते पदावर अधिकार आहे। परंतु आज देशात आणि राज्यात सत्तेत असलेले तिन्ही पक्ष, दोन पक्ष त्याच्यातले धुळ्यात एक आघाडी बनवतात आहे आणि त्यांच्याशी संख्याबळ नसताना सुद्धा गैरसंवैधानिक पद वापरणी आमचा हा विरोधी पक्ष नेता पद हिरवायचा प्रयत्न करत आहे। मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की एमआयएम पार्टी ही लढाई न्यायपालिकेपर्यंत लढन आणि आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्यायपालिकेकडून न्याय मिळेल आणि धुळ्याचा विरोधी पक्ष नेता हा एमआयएम पक्षाचा बसल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ही लढाई लढत राहू हे मी आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देऊ इच्छितो।